नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 8वीचं 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे विस्तार सूत्रे। आणि विस्तार सूत्रे या प्रकरणातला सराव संच 5.3 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 5.1 5.2 वर चर्चा केली, आज 5.3 वरती चर्चा करूयात। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर 5.3 मित्रांनो, तर 5.3 समजून घेण्यासाठी आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे जे तुम्हाला इथं दिसतंय बघा। हे सूत्र a वजा b चा घन बरोबर a घन वजा 3ab वर्ग a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन। फक्त या सूत्राचा वापर नीट व्यवस्थित करायचा, प्रेमाने 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 बघा। या ठिकाणी जर आपण या सूत्राचा विचार केला तर इथे काय बाबा आपल्याकडे बघा, इथं 2m वजा 5 चा घन, इथं a आणि b, a म्हणजे m 2m पकडा, b म्हणजे 5 पकडा। a ची किंमत 2m, b ची किंमत 5। सूत्रानुसार पहिला येतो a चा घन, a चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन। पहिला कोण आहे बाबा 2m, a चा घन म्हणजे 2m चा घन, एकदम सोपा विषय। a चा घन म्हणजे 2m चा घन, ओके, कंसाचा घन करा, वजा 3a वर्ग b, a म्हणजे 2m आहे, 2m चा वर्ग गुणिले b, b म्हणजे 5 आहे, मग इथं लिहिलं 5। त्याच्यानंतर अधिक 3ab वर्ग, a म्हणजे काय बाबा 2m, आणि b वर्ग, b म्हणजे काय 5 चा वर्ग, आणि वजा b चा घन, b ची किंमत 5 आहे म्हणजे इथं 5 चा घन करायचा, विषय संपला। अशा प्रकारे आपण इथं ह्या गणिताकडे बघू शकतो, एकदम टेन्शन नाही घ्यायचं, फक्त सूत्रात किमती टाकायच्या। आता 2m चा घन, 2 चा घन 8, m चा घन m घन, वजा इथं 3 5 15 येतात म्हणून 15, गुणिले 2m चा वर्ग, 2 चा वर्ग 4m चा वर्ग m वर्ग, ओके। त्याच्यानंतर अधिक 3 दुने 6 म्हणून 6m, आणि गुणिले आपले 5 चा वर्ग 25, वजा 5 चा घन 125 झालं बघा। 8m घन आपल्या जाग्यावर, वजा 15 चोक 60m चा वर्ग, अधिक 25 सक 150 150m, आणि वजा 125। भाऊ जास्त टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सोपा साधा विषय। आता इथं जर बघितलं या गणितामध्ये बघा, याच्यामध्ये बाबा a समजा 4 आहे आणि b ची किंमत समजा p आहे। सूत्रानुसार a चा घन, a च्या जागेवर 4 आहे, सरळ 4 चा घन लिहायचा, काय टेन्शन घ्यायचं नाही, वजा 3a वर्ग b, a म्हणजे 4 आहे, 4 चा वर्ग गुणिले b म्हणजे काय बाबा p आहे, जास्त टेन्शन नाही। वजाचं चिन्ह लिहिलं, 3 लिहिले, a चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग गुणिले b म्हणजे b च्या जागेवर p आहे। त्याच्यानंतर अधिक 3ab वर्ग, 3 गुणिले a ची किंमत 4 आहे, b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग बाबा p चा वर्ग, चला। त्याच्यानंतर वजा b चा घन, b च्या जागेवर p आहे म्हणून p चा घन झालं, बरोबर 4 चा घन आला 64, वजा 3 गुणिले p 3p, आणि गुणिले 4 चा वर्ग 16, अधिक इथं 3 चौक 12 p चा वर्ग, आणि वजा p चा घन। मग आपल्याकडे उत्तर येईल 64, 16 त्रिक 48 वजा 48 p, आणि अधिक 12 चा वर्ग वजा p चा घन, सॉरी 12 p चा वर्ग वजा p चा घन। अशा प्रकारे हे गणित आपण सोडू शकतो मित्रांनो। सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या बघा। याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। यानंतर आपण पुढे जाऊयात, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, ओके। तर 5.3 मधलं बघा, पहिल्याचं उत्तर एकदा चेक करू आपण, चला बरोबर आहे। आणि दुसरं बघा 64 वजा 48 p अधिक 12 वर्ग वजा p चा घन। चला पुढचा प्रश्न आता आपण बघूयात, पुढचे 2 प्रश्न बघा। हे झालं, याच्यानंतर बघा पुढचे पण प्रश्न, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। इथं 7x वजा 9y चा वर्ग, a म्हणजे 7x, b म्हणजे 9y। पहिला करायचा a चा घन, a च्या जागेवर 7x आहे, इथं लिहायचा इमानदारीत 7x चा घन। त्याच्यानंतर वजा 3a वर्ग, 3 गुणिले a वर्ग, a म्हणजे 7x चा वर्ग, गुणिले b म्हणजे 9y, इथं लिहिलं 9y। त्याच्यानंतर अधिक 3ab चा वर्ग, 3 गुणिले a म्हणजे 7x, आणि b चा वर्ग म्हणजे b च्या जागेवर किती 9y म्हणजे 9y चा वर्ग, आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 9y आहे म्हणून 9y चा घन। जास्त काहीच मित्रांनो करायचं नाही आपल्याला, फक्त a च्या जागेवर 7x लिहायचं, b च्या जागेवर 9y लिहायचं, उत्तर तुमचं आलं। आता 7x चा घन, 7 चा घन 343 येतो, आणि x चा घन लिहिला x घन, वजा बघा 3 9 27, ओके।
3 नवे 27 आणि 7x चा घन करताना आपण 3 नवे 27 लिहिला आणि आपले हे y आणि 7x चा वर्ग करताना 7चा वर्ग 49 आणि x चा वर्ग x वर्ग अधिक 3 7 21x गुणिले 9y चा वर्ग 9चा वर्ग 81 y चा वर्ग y वर्ग आणि 9y चा घन 9चा घन 729 y चा घन y घन. आता कॅल्क्युलेशन करा 343x चा घन वजा 27 गुणिले 49 बघा गुणाकार करा 49 ला 27 ने गुणा 27 चा पाडा येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही 7 9 63 चे 3 4 आले 6 7 चोक 28 29 30 31 32 झाले 7 चोक 28 29 30 31 32 33 34 इथे झाले 34 म्हणजे 343 1 0 92 18 चे 8 4 आले 1 2 चोक 8 आणि 1 9 म्हणजे 3 8 आणि 4 12 चे 2 4 आला 1 9 10 आणि 13 1323 इथं लिहायचं 1323 x वर्ग आणि y x वर्ग y त्याच्यानंतर अधिक 21 गुणिले 81 म्हणजेच 81 गुणिले 21 करा चला 1 1 1 1 8 8 1 0 बे 1 बे 2 8 16 उत्तर आलं 0 8 आणि 2 10 चे 0 सॉरी इथं आला 1 8 आणि 2 10 चे 0 हातच्याला आला 1 6 आणि 1 7 आणि 1 1701 1701 x आणि y चा वर्ग x y चा वर्ग आणि वजा 729 y चा घन. तर मित्रांनो कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्वाचा आहे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा बाकी काहीच आपल्याला करायचं नाहीये. इथं बघा 58 चा घन लक्षात घ्या 58 म्हणजे काय 50 अधिक 8 किंवा 60 वजा आपण 2 करू 60 वजा 2 चा घन करा 60 वजा 2 चा घन 58 म्हणजे 60 वजा 2 चा घन. मग आता सूत्रानुसार मला काय करायचंय a वजा b चा घन म्हणजे पहिला a चा घन a च्या जागेवर 60 आहे म्हणून पहिले 60 चा घन बरोबर त्याच्यानंतर वजा 3 a वर्ग b a च्या जागेवर 60 आहे म्हणजे 60 चा वर्ग आणि गुणिले b च्या जागेवर 2 आहेत अधिक 3 ab वर्ग a म्हणजे 60 इथं लिहायचं 60 आणि गुणिले b चा वर्ग म्हणजे b च्या जागेवर किती 2 आहे 2 चा वर्ग आणि वजा b चा घन b च्या जागेवर 2 आहे म्हणून 2 चा घन. बघा लक्षात घ्या 60 चा घन 6 चा घन जर बघितलं तर 216 येतं 6 चा वर्ग 36 घन 216 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 वजा 3 गुणिले 2 करा 3 दुने 6 आणि गुणिले 60 चा वर्ग 6 चा वर्ग 36 60 चा 3600 अधिक 60 गुणिले 30 60 त्रिक 180 आणि गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 2 चा घन आलं 8. बघा 216 वरती 1 2 3 0 36 सक 216 येतं त्याच्यावर हे 2 0 वजा 18 चोक 72 येतं 72 आणि त्याच्यावरती 1 0 म्हणजे 720 झालं आणि हे आपले वजा 8 इथं अधिकचं चिन्ह आहे. ठीक आहे आता बघ लक्षात घ्या बेरीज वेगळी करा किंवा बाबा या दोघांची वजाबाकी करा आणि या दोघांची वजाबाकी करा 2,16,000 मधून 21,600 गेले बघा 2,16,000 मधून 21,600 वजा करा ही वजाबाकी करा 0 0 10 तून 6 गेले 4 चलाला 1 6 तून 2 गेले 4 4 आणि 21 तून 2 गेले 19 1,94,400 1,94,400 आलं ओके 1,9,440 आणि 720 मधून 8 गेले 712 राहिले बरं का 720 मधून 8 गेले 712 आणि इथे ऍक्च्युली अधिकचं चिन्ह आहे 2,16,000 मधून 21,600 गेले 1,94,400 आणि अधिक 720 मधून 8 गेले 712 आता दोघांची बेरीज करा अधिक 712 करा बघा इथं 2 1 7 4 11चे 1 हातच्याला 1 इथं आले 5 9 आणि 1 1,95,112 1,95,112 तर अशा प्रकारे आपल्याला या गणितापर्यंत जाता येऊ शकतं याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या. बघा मित्रांनो कॅल्क्युलेशनचा पार्ट कॅल्क्युलेशनचा भाग हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो ओके तर कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित आपण केलं पाहिजे जर कॅल्क्युलेशन चुकलं तर गडबड होऊ शकते. आता पुढचा काही प्रश्न आहेत आपल्याकडे अजून 4 प्रश्न आहेत ऍक्च्युली एक एक असे छोटे छोट्या नंतर मग दुसरा प्रश्न आहे पहिला प्रश्न 8 प्रश्न आहेत एकूण. आता इथे बघा इथे 198 चा घन 198 म्हणजे काय बाबा 200 वजा बघा लक्षात घ्या 200 वजा 2 केलं की 198 येतात 200 वजा 2 चा घन. आता सूत्र हेच वापरायचं ए चा घन ए च्या जागेवर 200 मग इथं लिहायचं बाबा 200 चा घन त्याच्यानंतर वजा 3a वर्ग b 3 गुणिले a वर्ग ए च्या जागेवर 200 म्हणून 200 चा वर्ग
गुणिले बी, बी च्या जागेवर 2च आहे, अधिक 3ab वर्ग, 3 गुणिले ए म्हणजे किती 200 आणि गुणिले बी चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि वजा बी चा घन, बी च्या जागेवर 2 आहे म्हणून इथं लिहायचं 2चा घन. बघा आता 200 चा घन किती, 2चा घन 8, 200 चा किती 1 2 6 शून्य दिले बरं का, हे 2 शून्य आहेत म्हणून 2 गुणिले 3 आपले 6 शून्य गेले बरोबर, म्हणजे की त्याला 80 लाख आलं. वजा 3 गुणिले 2 किती 6 येतात, 3 दुने 6 आणि वजा 200 चा वर्ग, 2चा वर्ग 4, 200 चा वर्ग 40,000 अधिक 3 दुने 6 हे 600 ओके गुणिले 2चा वर्ग 4 आणि हे वजा 8 2चा घन बरं का, 3 दुने 6 600 गुणिले 4. आता बघा इथं लक्षात घ्या 8 वरती 1 2 3 4 5 6 शून्य वजा 6 चोक 24 वरती 1 2 3 4 शून्य 1 2 3 4 शून्य अधिक 6 चोक 24 2400 आणि वजा 8. आता बघा या दोघांची वजाबाकी करा आणि या दोघांची वजाबाकी करा. 8 लाख मधून 80 लाख मधून 1 2 3 4 5 6 शून्य आणि वजा करायचं आपल्याला 24 वरती 4 शून्य, 24 वरती 1 2 3 4 शून्य. चला वजाबाकी करा 0 0 0 0. 10 तून 4 गेले 6 हातच्याला आला 1, परत 10 तून 2 आणि 1 3 गेले 7 हातच्याला आला 1 आणि इथे किती 7. 776 वर 4 शून्य, 776 वर 1 2 3 4 शून्य आणि अधिक 2400 मधून 8 वजा करा. बघा 2400 वजा 8. बघा 10 तून 8 गेले 2 हातच्याला आला 1, परत 10 तून 1 गेला 9 हातच्याला आला 1, 4 तून 1 गेला 3 आणि 2 किती 2392, 2392. आता या दोघांची बेरीज करा 77,60,000 बरं का. आता या दोघांची बेरीज करायची 77,60,000 1 2 3 60,000 वजा अधिक 2392. बघा काय येते 2 9 3 2 6 7 7 77 62 392, 77 62 392. तर अशा प्रकारे आपल्याला या उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. आपण जरा एक चेक करू 77 62 392 ओके. ओके चला बरोबर आहे, कारण उत्तर बरोबर आहे की नाही चेक केलं पाहिजे म्हणजे कसं नंतर गडबड नको. आता या प्रश्नामध्ये बघा इथे पण सेम विषय आहे 2p वजा 1/2p चा घन. आता 2p पहिल्या सूत्रानुसार a चा घन, a चा घन म्हणजे 2p चा घन झालं. त्याच्यानंतर वजा 3a वर्ग b, 3 गुणिले a वर्ग, a म्हणजे 2p त्याचा वर्ग गुणिले b बरोबर, b म्हणजे 1/2p आणि अधिक 3ab चा वर्ग, 3 गुणिले a ची किंमत काय बाबा 2p आणि b चा वर्ग म्हणजे 1/2p चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 1/2p आहे म्हणून इथं 1/2p चा घन. आता बघा 2p चा घन, 2चा 8 आणि p चा घन किती बाबा p घन वजा 3 गुणिले 2p चा घन म्हणजे 2 वेळा गुणाकार 2p गुणिले 2p आणि गुणिले 1/p जो 1/2p आहे त्या 2p ला आपण खालीच लिहू शकतो. अधिक बघा 3 गुणिले बघा 3 गुणिले 2p आपल्या जागेवर आणि गुणिले 1चा वर्ग 1 आणि खाली 2p चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार 2p गुणिले 2p. एखादा म्हटला सर मी 4p चा वर्ग लिहितो, ठीक आहे आपण 2 वेळा गुणाकार म्हणून 2 वेळा लिहिलं आणि वजा 1चा घन 1 2p चा घन, 2चा घन 8p चा घन p घन. आता इथं कुठं कुठं काय काय कट होईल बघा, हे 2p कट होतील, हे 2p कट होतील, त्याचबरोबर हे 2p आणि हे 2p कट होतील आपल्याकडे. मग आपल्याकडे राहील काय आता ते चेक करूयात. बघा आपल्याकडे काय राहिलं, इथं राहिलं 8p चा घन वजा 3 दुने 6p आणि अधिक इथं 3/2p राहिलं, 3/2p आणि वजा 1/8p चा घन. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. एकदम सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घ्या. अजून या प्रकारची आपल्याला 2 गणित जी आहे ती आपल्याला सोडवायची आहेत. ठीक आहे, 8p घन वजा 6p 3/2p वजा 8p चा घन. चला आता पुढची आणखी काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. पुढे बघा याच्यानंतर 6 नंतर 7 आणि 8वं गणित बघा एकदम सिंपल आहे. 7व्या गणितामध्ये सूत्र त्याचे ना बघा, पहिला a चा घन, a म्हणजे 1 आहे, एकाचा घन वजा 3a वर्ग b, 3a वर्ग म्हणजे एकाचा वर्ग गुणिले b ची किंमत आहे 1/a
अधिक 3ab वर्ग, 3 गुणिले ए ची किंमत 1 आणि b चा वर्ग म्हणजे किती 1/a, b ची किंमत आहे 1/a चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 1/a आहे म्हणून 1/a चा घन. आता काय होईल एकाचा घन 1 वजा 3 गुणिले एकाचा वर्ग किती एकच येतो म्हणजे 3 गुणिले 1 पकडा आणि भागिले आपला हा a, ठीक आहे, आणि वजा इथं 3 1 3 गुणिले एकाचा वर्ग 1 आणि a चा वर्ग a वर्ग वजा एकाचा घन 1 a चा घन a घन. मग आपल्याकडे राहिलं 1 वजा 3 गुणिले 1 3/a वजा 3 गुणिले 1 3/a चा वर्ग आणि वजा 1/a चा घन. बस एवढंच आहे, जास्त काय अवघड नाहीये, फक्त सूत्रात किमती टाकायच्यात आणि बाकी कॅल्क्युलेशनचा भाग असतो. आता इथे बघा सेम आहे, a च्या जागेवर x/3 लिहा आणि वजा b च्या जागेवर 3/x लिहा. पहिला a चा घन म्हणजे x भागिले 3 चा घन वजा 3a वर्ग b, a वर्ग म्हणजे काय बाबा x/3 चा वर्ग गुणिले b म्हणजे काय 3/x अधिक 3ab वर्ग, 3 गुणिले a ची किंमत किती x/3 आणि b चा वर्ग म्हणजे 3/x चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 3/x आहे म्हणून 3/x चा घन. चला आता x चा घन x घन आणि 3 चा घन 27 वजा इथं वर बघा वर काय होईल 3 गुणिले x चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार x गुणिले x आणि गुणिले हा 3 भागिले खाली बघा या 3 चा वर्ग करायचा, 3 चा वर्ग 3 गुणिले 3 लिहा आणि गुणिले हा x अधिक इथे बघा वर काय आहे 3 आहे गुणिले हा x आहे आणि 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 आणि भागिले आपला हा 3 आहे गुणिले x चा वर्ग म्हणजे x गुणिले x आणि वजा 3 चा घन 27 आणि x चा घन x घन. तर असं आपण हे कॅल्क्युलेशन केलं. आता कट होण्यासारखं काय बघा बघा इथं हा 3 कट होईल, हा 3 कट होईल, हा x कट होईल, हा x कट होईल, बरोबर. पलीकडे जर तुम्ही बघितलं तर इथं हा 3 आणि हा 3 कट होईल, हा x आणि हा x कट होईल, बाकी कट होण्यासारखं काहीच नाहीये. मग काय काय राहिलं इथं राहिला x घन भागिले 27 वजा इथं वरती 3 गुणिले x 3x अजून एक हा 3 आणि हा 3 पण कट होईल, फक्त काय राहिला बाबा x राहिला इथे, बाकी आपल्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं, फक्त x राहिला आणि त्याच्यानंतर अधिक इथं काय राहिलं बाबा वरती 3 त्रिक 9 आणि भागिले आपला x आणि पलीकडे वजा 27 भागिले x चा घन. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येतील. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढचा प्रश्न. तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर हा जो दुसरा प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं इथे 2 सूत्रांचा वापर करायचा आहे. बघा इथं काय आहे 2a अधिक b चा घन आणि वजा 2a वजा b चा घन या हे आपल्याला सोडवायचं आहे. हे सोडवत असताना बघा 2a अधिक b चा घन म्हणजे a अधिक b चा घन या सूत्राचा वापर करून या कंसाचा विस्तार करायचा आणि या दुसऱ्या कंसाचा पण विस्तार करायचा आहे a वजा b चा घन हे सूत्र वापरून आणि मध्ये दोघांची वजाबाकी आहे, विस्तार करून दोघांची वजाबाकी करायची. चला आपण आता पहिली गोष्ट पहिल्या कंसाचा विस्तार करायला घेऊयात. बघा एकदम सोपा विषय. पहिलं 2a अधिक b चा घन म्हणजे या सूत्रानुसार a अधिक b चा घन, त्यानुसार काय येतं पहिला a चा घन, a च्या जागेवर 2a आहेत म्हणून 2a चा घन, नंतर अधिक 3a वर्ग b, 3 गुणिले a च्या जागेवर 2a आहेत त्याचा वर्ग आणि गुणिले b आपला जसाच्या तसा अधिक 3ab चा वर्ग, 3 a च्या जागेवर 2a आहेत आणि b चा वर्ग, b च्या जागेवर b चे म्हणून b चा वर्ग आणि त्यानंतर अधिक b चा घन, b च्या जागेवर b आहे म्हणून b चा घन जसाच्या तसा मध्ये वजाचं चिन्ह आणि पलीकडे आता याचा विस्तार 2a वजा b चा घन याचा विस्तार करू. याच्यामध्ये a च्या जागेवर 2a घ्यायचे आणि b च्या जागेवर b चे. पहिला काय बाबा a चा घन, a चा घन म्हणजे 2a चा घन, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे काय येईल वजा, वजाचं चिन्ह आहे 3a वर्ग b, 3 गुणिले a वर्ग, a च्या जागेवर 2a आहे म्हणून 2a चा वर्ग आणि गुणिले b च्या जागेवर b चे अधिक 3ab चा वर्ग, सूत्रानुसार 3ab चा वर्ग म्हणजे 3a च्या जागेवर 2a, b चा वर्ग म्हणजे b चा वर्ग, 3 गुणिले 2a आणि b चा वर्ग म्हणजे b चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर b चे म्हणून इथे येईल b चा घन. ठीक आहे, आता यानंतर परत आतमध्ये कॅल्क्युलेशन करू. 2a चा वर्ग घन, 2 चा घन 8, a चा घन a घन अधिक 3 गुणिले b 3b गुणिले 2a चा वर्ग, 2 चा वर्ग 4a चा वर्ग a वर्ग असं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू.
अधिक 3 दुने 6, 6a आणि हा b चा वर्ग अधिक b चा घन जसाच्या तसा वजा पलीकडे बघा 2a चा घन 2चा घन 8a चा घन a घन वजा 3 गुणिले b 3b आणि 2चा वर्ग 4 आणि a चा वर्ग a वर्ग 3b गुणिले 4a चा वर्ग a आणि अधिक इथं 3 दुने 6, 6a आणि हा b चा वर्ग आणि वजा b चा घन. ठीक आहे. आता अजून कॅल्क्युलेशनचा काय भाग येतो आपण करून घेऊयात. इथे बघा याच्यामध्ये 8a चा घन आपल्या जागेवर आता इथं बघा 3 चौक 12 येते अधिक 12a वर्ग b a वर्ग b असं करू अधिक हे 6ab वर्ग जसेच्या तसे आणि अधिक b चा घन जसाच्या तसा बाकी कुठंच काय बदलायचं नाही आणि वजा इथे सुद्धा फक्त या दोघांचाच गुणाकार करायचा बाकी कुठंच काय चेंजेस करायचे नाही. 8a चा घन 8a चा घन जसाच्या तसा वजा 3 चौक 12 a वर्ग आणि b a वर्ग b अधिक 6ab वर्ग जसाच्या तसा आणि वजा b चा घन जसाच्या तसा. आता बघा कंसाच्या बाहेर वजाबाकी आहे. पहिली गोष्ट हा जो पहिला कंस जसाच्या तसा लिहून टाका 8a चा घन अधिक 12a वर्ग b अधिक 6ab चा वर्ग अधिक b चा घन जसाच्या तसा. आता हिचं आतली चिन्ह बदलतील अधिक 8a चा घन वजा 8a घन होईल वजाचं झालं अधिक 12a वर्ग b अधिकचं झालं वजा 6ab चा वर्ग आणि वजाचं झालं अधिक b चा घन. आता याच्यातून कट होण्यासारखं काय काय बघा या ठिकाणी 6a बघा काय काय कट होईल इथं सगळ्यांची चिन्ह बदलली इथं वजा होतील बरं का एक आपलं राहिलं इथं लिहायचं या ठिकाणी अधिक 6ab वर्ग जो आहे त्याचं झालं वजा 6ab चा वर्ग आणि वजाचं झालं अधिक b चा घन. आता कट होण्यासारखं बघा काय काय 6 बघा अधिक 8a घन वजा 8a घन कट झालं अधिक 6ab वर्ग वजा 6ab वर्ग कट झालं आणि बघा राहिलं काय 12a वर्ग b आणि हा 12a वर्ग b 12 आणि 12 किती झाले 24 वाटलंच तर ह्यांना अगोदर लिहून घ्या चला 12a वर्ग b अधिक 12a वर्ग b हे लिहिलं आणि त्याच्यानंतर अधिक b घन आणि अधिक b घन अधिक b चा घन आणि अधिक b चा घन 12 आणि 12 झाले 24a वर्ग b बरोबर 12 अधिक 12 24a वर्ग b आणि हा b आणि b किती झाले 2b चा घन तर 24a वर्ग b अधिक 2b चा घन. तर असं आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर सगळे प्रश्न आपल्याला बघायचे असेच सोडवायचे आपल्याला. या पुढच्या प्रश्नामध्ये बघा इथं मध्ये बेरीज आहे. ओके पुढचा प्रश्न बघा याच्यात काय करायचंय बरोबर पहिली गोष्ट 3r वजा 2k चा घन म्हणजे a वजा b चं घन हे सूत्र वापरायचंय आणि इकडं 3r अधिक 2k चा घन म्हणजे a अधिक b चा घन हे सूत्र वापरायचंय. दोनच सूत्र वापरायचे बघा. आता पटापट जाऊयात. a चा घन पहिलं a वजा b कंसाचा घन म्हणजे a च्या जागेवर 3r b च्या जागेवर 2k तर माझं पहिलं काय बाबा a चा घन a च्या जागेवर 3r आहे म्हणून 3r चा घन वजा 3a वर्ग b 3 गुणिले a वर्ग म्हणजे 3r आहे 3r चा वर्ग 3r चा वर्ग 3r चा वर्ग बघा पहिलं काय केलं आपण a चा घन a च्या जागेवर 3r आहे म्हणून 3r चा घन वजा वजा 3 गुणिले a वर्ग a च्या जागेवर 3r आहे म्हणजे 3r चा वर्ग आणि गुणिले b b च्या जागेवर 2k आहे म्हणून 2k. बघा काय केलं लक्षात घ्या पहिला लिहिला a चा घन a चा घन म्हणजे 3r चा घन वजा 3 आपल्या जागेवर गुणिले a चा वर्ग a च्या जागेवर 3r म्हणून 3r चा वर्ग आणि गुणिले b च्या जागेवर वजा 2k आहेत म्हणून 2k आणि अधिक 3a वर्ग b 3 गुणिले 3ab चा वर्ग a च्या जागेवर 3r आहे आणि नंतर b चा वर्ग आहे b चा वर्ग म्हणजे 2k आहे त्या 2k चा वर्ग आणि वजा b चा घन आहे b च्या जागेवर 2k म्हणून इथे लिहायचं 2k चा घन संपला विषय. अधिकचं चिन्ह दुसऱ्या कंसामध्ये बघा हे सूत्र a अधिक b चा घन म्हणजे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. पहिला a चा घन a च्या जागेवर 3r म्हणून 3r चा घन अधिक 3ab a वर्ग b 3a वर्ग b a च्या जागेवर 3r म्हणून 3r चा वर्ग गुणिले b b च्या जागेवर 2k म्हणून 2k अधिक 3ab चा वर्ग a च्या जागेवर 3r आणि b चा वर्ग म्हणजे b च्या जागेवर 2k म्हणून 2k चा वर्ग 2k चा वर्ग
आणि अधिक बी चा घन, बी चा घन, बी च्या जागेवर 2k म्हणून 2k चा घन झाला विषय. ठीक आहे. आता पुढे बघा 3r चा घन, 3 चा घन 27, r चा घन r घन वजा इथे काय होईल बघा 3 दुने 6, 3 गुणिले 3, 3 गुणिले 2 6, 6k आणि गुणिले 3r चा वर्ग, 3 चा वर्ग 9r चा वर्ग r वर्ग अधिक 3 त्रिक 9r, 9r गुणिले 2 चा वर्ग 4k चा वर्ग k वर्ग आणि वजा 2k चा घन, 2 चा घन 8k चा घन k घन झालं. परत अधिकचं चिन्ह आणि पलीकडे आपण लिहू शकतो 3r चा घन, 3 चा घन 27, r चा घन r घन अधिक 3 दुने 6k, 3 दुने 6 आणि आपला हा k आणि 3r चा वर्ग, 3 चा वर्ग 9r चा वर्ग r वर्ग अधिक 3 त्रिक 9r झाले, 3 त्रिक 9r आणि गुणिले 2 चा वर्ग 4k चा वर्ग k वर्ग अधिक 2k चा घन, 2 चा घन 8k चा घन k घन झालं. आता बघा आता इथे एका कंसात आपल्याकडे येतील 27r घन आपल्या जागेवर वजा 954, 54 k r चा वर्ग, k r चा वर्ग अधिक 9 चौक 36 k वर्ग r बरोबर वजा 8k चा घन. ठीक आहे. आणि नंतर पलीकडं अधिकचं चिन्ह देऊन 27r चा वर्ग, 27r चा घन आहे जसंच्या तसा अधिक 9 चौक 54, 54 k r चा वर्ग अधिक 9 चौक 36, 36 r k चा वर्ग आणि अधिक 8k चा घन. ठीक आहे. आता ही दोन्ही कंस काढून टाकू आणि सरळ बेरीज करू, बाकी काय नाही. मग याला सगळ्यांना जसंच्या तसं 27r वर्ग घन वजा 54 k r चा वर्ग अधिक 36 k वर्ग r वजा 8k चा घन आणि अधिक लिहून या सगळ्यांना जसं तसं लिहायचं. जर इथं वजाचं चिन्ह असतं तर आतली चिन्ह बदलली असती, पण इथं वजाचं नाहीये, अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक 27r घन अधिक 54 k r चा वर्ग अधिक 36r k चा वर्ग अधिक 8k चा घन. आता याच्यामध्ये काय काय कट होईल बघा. या ठिकाणी वजा 54 k r वर्ग अधिक 54 k r वर्ग, त्याचबरोबर आपल्याकडे वजा 8k चा घन अधिक 8k चा घन कट झाला. आता राहिलं काय बाबा 27, हा 27 r चा घन आणि 27 r चा घन, 27 आणि 27 किती झाले 54, किंवा आपण कॅल्क्युलेट करून लिहू चला, किंवा पहिले यांना लिहून घेऊ. 27 r चा घन अधिक 27 r चा घन झालं अधिक 36k वर्ग r आणि 36k वर्ग r आणि 36 rk वर्ग बघा 36k वर्ग r आणि अधिक 36 rk वर्गचा अर्थ तोच होतो 36k वर्ग r. ओके. rk वर्गचा अर्थ k वर्ग r होतो. 27 आणि 27 झाले 54 r चा घन आणि अधिक 36 आणि 36 झाले 72 k वर्ग r. तर अशा प्रकारे 54 r घन अधिक 72 k वर्ग r असं आपलं उत्तर येईल. ठीक आहे. आता याचा पण स्क्रीनशॉट घेऊ शकताय. आता पुढे जाऊयात, आपण पुढचा प्रश्न बघू. ओके. पुढचा जो प्रश्न आहे तिसरा यातला तो बघायचा आहे. पण पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या या व्हिडिओला लाईक नसेल केला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल आपला सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता पुढे बघा इथे जर आपण बघितलं या गणितामध्ये पण आपल्याला सेम करायचंय, मध्ये वजाचं चिन्ह आहे. पहिलं बघा 4a वजा 3 चा घन एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 4a अधिक 3 चा घन, म्हणजे a अधिक b चा घन हे सूत्र वापरायचंय आणि a वजा b चा घन हे सूत्र, म्हणजे इथे पहिल्या ठिकाणी a वजा b चा घन हे सूत्र वापरू आणि दुसऱ्या ठिकाणी a अधिक b चा घन हे सूत्र आपल्याला वापरायचं. आपल्याला माहिती आहे बाबा a वजा b चा घन म्हणजे पहिला काय बाबा a चा घन, a च्या जागेवर 4a आहे, 4a चा घन वजा 3a वर्ग b, 3 गुणिले a वर्ग म्हणजे 4a चा वर्ग आणि गुणिले b च्या जागेवर 3a अधिक 3ab चा वर्ग, a च्या जागेवर 4a म्हणजे 3 गुणिले 4a आणि b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग आणि वजा b चा घन, b च्या जागेवर 3a म्हणून इथे लिहायचं 3 चा घन. ठीक आहे. वजाचं चिन्ह देऊन आतमध्ये a अधिक b चा घन हे सूत्र सेम याच्या सारखंच आहे, फक्त सगळीकडे अधिक आहे. पहिला a चा घन म्हणजे 4a चा घन
अधिक 3a² b, 3 गुणिले a वर्ग म्हणजे 4a चा वर्ग आणि गुणिले b ची किंमत 3च आहे, अधिक 3a² ab वर्ग, a च्या जागेवर 4a आणि b चा वर्ग म्हणजे b च्या जागेवर 3a, 3चा वर्ग आणि अधिक b चा घन म्हणजे 3चा घन. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करू बाबा. सूत्रात किमती टाकल्या, आता कॅल्क्युलेशन करायचंय. 4a चा घन, 4चा घन 64, a चा घन a घन वजा इथं बघा 3 त्रिक 9 गुणिले 4चा वर्ग 16, a चा वर्ग a वर्ग अधिक 3 चौक 12a आणि गुणिले 3चा वर्ग 9 वजा 3चा घन 27. ठीक आहे, लिहिलं वजाचं चिन्ह आणि आतमध्ये 4a चा घन, 4चा घन 64, a चा घन a घन अधिक 3 त्रिक 9 गुणिले 4चा वर्ग 16, a चा वर्ग a वर्ग अधिक 3 चौक 12a आणि गुणिले 3चा वर्ग आपल्याकडे आला 9. ओके, आणि अधिक 3चा घन आपल्याकडे येतो 27. झालं बघा. पुढे आता इथे काय कॅल्क्युलेशन करता येईल. 64a चा घन वजा 16 किती झाले. 16 बघा किती, 16 गुणिले 9, 9 × 54 चे 4, 8 4 आले 5, 9 × 9 5 14, 144. 16 गुणिले 9 144 a चा वर्ग अधिक 12 9 108a वजा 27. ठीक आहे, हे वजाचं चिन्ह कंसामध्ये 64a वर्ग जसाच्या तसा वजा 16 9 144 a चा वर्ग, सॉरी अधिक आहे 16 9 144 a चा वर्ग अधिक 12 9 108a अधिक 27. ठीक आहे, आता आपण वजाबाकी करूयात. पहिलं या पहिल्या कंसातल्या सगळ्या पदांना लिहून घेऊ. 64a चा घन वजा 144a चा वर्ग अधिक 108a वजा 27 आणि वजाचं चिन्ह म्हणजे आतली सगळी चिन्ह बदलणार. अधिकचं वजा 64a चा वर्ग अधिकचं वजा 144a चा वर्ग अधिकचं वजा 108a चा वर्ग आणि अधिकचं वजा 27. आता काय काय कट होईल. कट होण्याच्या लायकीचे काय काय बाबा बघा. 64a घन अधिक हा वजा मधला गेला, त्याच्यानंतर अधिक 108a आणि वजा 108a गेला. बाकी कशामध्येच आपल्याला काही इथे बदल नाहीये. एवढेच बाकी सगळे राहिलेत, इतर काही गोष्टी राहिलेल्या आहेत. आता जे राहिलं त्यांना आपण लिहून घेऊ. काय काय राहिलं. वजा 144a चा वर्ग राहिला इथे आणि पलीकडे पण वजा 144a चा वर्ग, वजा 144a चा वर्ग. त्याच्यानंतर वजा 27 इथे राहिले आणि पलीकडे पण वजा 27 राहिले. वजा वजा अधिक 144 144 288 वजा 288 a चा वर्ग आणि इथं वजा वजा अधिक 27 आणि 27 54. तर अशा प्रकारे वजा 288a वर्ग वजा 54 असं आपलं उत्तर असेल. कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित, एकदा बघून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. आता शेवटचा आपला एक प्रश्न यामधला, तो आपण शेवटचा प्रश्न बघू आणि मग थांबूया. ओके, तर बघा शेवटचा प्रश्न आपल्याकडे काय आहे बघा. 5x अधिक 7y चा घन अधिक 5x बघा 5x वजा 7y चा घन म्हणजे a वजा b चा घन इथं वापरायचंय आणि 5x अधिक 7y चा घन म्हणजे a अधिक b चा घन हे सूत्र वापरायचं इथे. तर चला पहिला आपण काय करू. हा a वजा b चं सूत्र. a चा घन म्हणजे काय करायचं. 5x चा घन लिहायचा, त्याच्यानंतर वजा 3a वर्ग b, 3a वर्ग, a म्हणजे 5x आहे त्याचा वर्ग आणि गुणिले b च्या जागेवर 7y. एकच काम करायचं, a च्या जागेवर 5x, b च्या जागेवर 7y चिपकून टाकायचा, विषय संपला. त्याच्यानंतर अधिक 3ab वर्ग, 3a म्हणजे किती 5x, b चा वर्ग म्हणजे 7y चा वर्ग अधिक आणि नंतर वजाचं चिन्ह, सॉरी वजा b चा घन, b च्या जागेवर 7y, 7y चा घन, संपला विषय. वजा देऊन आता इथं a अधिक b चा घन हे सूत्र. इथं काय करायचं. पहिला a चा घन म्हणजे 5x चा घन अधिक 3a वर्ग b, 3a वर्ग म्हणजे 5x चा वर्ग आणि गुणिले b म्हणजे 7y अधिक 3ab वर्ग, a म्हणजे 5x, b वर्ग म्हणजे 7y वर्ग, 5x गुणिले 7y चा वर्ग आणि अधिक b चा घन, b च्या जागेवर 7y म्हणजे 7y चा घन. ठीक आहे, मध्ये आपल्याकडे अधिकचं चिन्ह आहे, दोघांच्या मध्ये वजाचं नाही तर अधिकचं चिन्ह आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता 5 चा घन 125, x चा घन x1 घन वजा 3 7 21, 21 गुणिले 5x चा 21 आणि हा y गुणिले 5x चा वर्ग, 5 चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग अधिक 3 5 15x आणि गुणिले 7y चा वर्ग, 7 चा वर्ग 49, y चा वर्ग y वर्ग वजा 7 चा घन 343, y चा घन y घन. झालं.
आणि मध्ये आपल्याकडे अधिकचं चिन्ह. आता इकडे 5चा घन 125 एक्सचा घन अधिक 3 7 21 अधिक 21 3 7 21 आणि हा 5x 21 आणि y आणि गुणिले 5x वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 x वर्ग x वर्ग अधिक 3 5 15 x आणि 7y वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49 y वर्ग y वर्ग अधिक 7y घन 7चा घन 343 आणि y घन y घन. चला ठीक आहे. आता काय करू, अजून कॅल्क्युलेशनचा काय भाग आहे बघा. एका कंसामध्ये 125 एक्सचा घन वजा 25 गुणिले या ठिकाणी 21 करा. 25 गुणिले 21 काय गुणाकार येतो बघा. 25 गुणिले 21 ला 25 ने गुणा. 25 एके 25 चे 5 अच्चल आले 2 बरोबर. 25 गुणिले 50 आणि 2 किती झाले 52. किती झाले बाबा 525. इथं लिहायचं 525. 525 3 7 इथं चुकून 27 लिहिले मी. 3 7 21 पाहिजे तर 27 लिहिले. 3 7 21 3 7 21 y पाहिजे तर ठीक आहे. तर बघा 525 y x वर्ग म्हणजे x वर्ग y आणि अधिक 15 गुणिले 49 बघा. 15 गुणिले 49 49 गुणिले 15 15 9 135 चे 5 अच्चल आले 13 बरोबर. 15 9 135 चे 5 अच्चल आले 13 आणि 15 चौक 60 60 आणि 13 किती झाले 73. 60 अधिक 13 73. ओके 73 म्हणजे 735 म्हणजे इथे किती आलं 735 एक्स वाय चा वर्ग वजा 343 वाय चा घन. ठीक आहे. आणि अधिक आता पलीकडे बघा 125 एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक 21 गुणिले 25 गुणाकार किती येतो 525. मगाशी बघितलं 525 एक्स वर्ग वाय अधिक 15 गुणिले 49 किती येतात 735. 735 मगाशी बघितलं 15 गुणिले 49 735 एक्स वाय चा वर्ग आणि अधिक 343 वाय चा घन जसाच्या तसा. 343 वाय चा घन जसाच्या तसा. कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करायचं. आता बघा दोघांची बेरीज पहिलं काय करू. पहिल्या कंसातल्या सगळ्या पदांना लिहू. 125 एक्स चा घन वजा 525 एक्स वर्ग वाय अधिक 735 एक्स वाय वर्ग वजा 343 वाय चा घन. आता इकडचे सगळे 125 एक्स बघा इथं लिहू. पहिला 125 एक्स वर्ग अधिक 525 एक्स वर्ग वाय अधिक 735 एक्स वाय वर्ग आणि वजा 343 वाय चा घन. आता काय काय कट होईल बघा. या ठिकाणी वजा अधिक 525 वजा 525 गेले. त्याचबरोबर इथं वजा 343 अधिक 343 गेले आणि राहिलं काय 125 एक्स चा घन 125 एक्स चा घन. इथं लिहायचं 125 एक्स घन अधिक 125 एक्स चा घन आणि इथं अधिक 735 एक्स वाय वर्ग आणि अधिक पलीकडे पण किती बाबा 735 एक्स वाय चा वर्ग. 125 आणि 125 250 एक्स वर्ग आणि 735 1470 एक्स वाय चा वर्ग. तर असं हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. अशा प्रकारे हा शेवटचा जो प्रश्न आहे तो आपला झालेला आहे. तर यानंतर आता ऍक्च्युली इथं वर्ग नाही तर इथं घन पाहिजे. चुकून आपला वर्ग झालाय इथं घन करा. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आणि हा सराव संच झालेला आहे. सराव संच 5.3 आपण बघितलाय ज्याला बराच वेळ लागला. जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ आपला गेलेला आहे. यानंतर पुढचा जो सराव संच आहे 5.4 त्यावर आपण उद्या चर्चा करूयात. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.